नमस्कार. मी स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय मखाण्याचे लाडू. मखाण्याचे लाडू म्हणजे शक्तिवर्धक, पौष्टिक असे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारेच लाडू. हे म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही. कारण मखाणे हे सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. आणि हे लाडू करून तुम्ही 20-25 दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामात ठेवू शकता. मखाणे सुद्धा आपण सुरुवातीला भाजून घेतले. 1 वाटी मखाणे घेतले होते. त्याला आपण 1 वाटीच बदाम घेतलेला आहे. बदाम सुद्धा आपण छान असं ड्राय रोस्ट करून घेतलाय. आता बदामाचे महत्त्व तुम्हाला सांगायला नको. आपण सर्वजण जाणतो की बदाम आपल्या आरोग्यासाठी किती आरोग्यदायी आहे. डोळे असो, स्किन असो, केस असोत, शेंगदाणे एकमात्र तेल स्रोत असं इन्ग्रेडियंट आहे जे ज्याच्यात जाईल त्याचं गुणधर्म काही पटीने वाढवून देणार आहे आणि स्वस्तात मस्त असं एक इन्ग्रेडियंट आपण याला म्हणू शकतो. आता या लाडवामध्ये तुम्हाला शेंगदाण्याऐवजी जर आणखी दुसरं कुठलं ड्रायफ्रूट्स वापरायचं असलं, जसं नट्समध्ये आता तुम्ही याच्यामध्ये अक्रोड वापरू शकता, भरभरून काजू वापरू शकता, पिस्ता वापरू शकता किंवा मग बदामची क्वांटिटी वाढवू शकता. आता आपण इथे 1च वाटी घेतलेला आहे काजू. एका वाटीला थोडेसे कमी आहेत बघा. आणि काजू सुद्धा आपण छान असे भाजून घेत आहे. सर्व इन्ग्रेडियंट आपण ड्राय रोस्ट करत आहे. मखाणे सुद्धा आपण तसेच भाजून घेतले, बदाम तसेच भाजून घेतले, शेंगदाणे, काजू बिना तूप घालता आपण हे सर्व जिन्नस भाजून घेत आहे. आता आपण इथे काही सीड्स वापरत आहे, जसं पंपकिन सीड्स, मेलन सीड्स आणि सूर्यफुलाच्या बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स. हे प्रत्येकी आपण 2-2 चमचे घेतलेला आहे. हे लाडू आपण स्पेशली हिवाळ्यासाठी बनवत आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये जे काही साहित्य वापरलेलं आहे ते अगदी विचारपूर्वकच घेतलेलं आहे. प्रमाणसुद्धा पद्धतशीर ठेवा, म्हणजे लाडू खायला रुचकर लागतीलच, सोबतच पौष्टिकही राहतील. 1 वाटी घेतलेला आहे आपण इथे तीळ, अर्धी वाटी घेतलेला आहे आपण इथे जवस म्हणजेच अळशी. तीळ सुद्धा तेलाचं स्रोत आहे. स्किनमध्ये काही प्रॉब्लेम असो, स्पेशली हिवाळ्यामध्ये स्किन रुक्ष होते, कंबरदुखीचा त्रास होतो, केस गळती, त्यावरती तीळ आणि जवस 2 असे इन्ग्रेडियंट आहेत जे जास्तीत जास्त आपल्या आहारात सामील करावे, स्पेशली हिवाळ्यामध्ये. तीळ हे गरम असतात, उष्ण, त्यामुळे ते हिवाळ्यात खावेत असं सांगण्यात येतं. म्हणून आपण या लाडवामध्ये तिळाचा वापर केलेला आहे. छान 1 वाटी भरून आपण तीळ वापरलेत आणि जवस मात्र अर्धी वाटी केलंय. पण जर तुम्हाला स्किनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, केस गळतीचा खूप जास्त त्रास होत असेल किंवा अनिमियाचा त्रास असेल किंवा मग तुम्हाला ओमेगा 3ची कमी असेल शरीरामध्ये, कारण व्हेजिटेरियन लोकांना ओमेगा 3ची कमी असतेच, तर त्यामध्ये जवस हे खूप उपयुक्त असं आपल्या किचनमधलं इन्ग्रेडियंट आहे, जे जरूर लाडवाच्या फॉर्ममध्ये किंवा मग मुखवास म्हणून किंवा मग याच्या वड्यासुद्धा बनतात. मी सुद्धा जवसाच्या भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जवस खावं हे माझं सांगणं आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच. बघा, तीळ आणि जवससुद्धा आपण छान असं भाजून घेतलं. आता 1 टेबलस्पून किंवा मग 2 पोहे खायचे चमचे आपण खसखस घेतलेला आहे. खसखससुद्धा आपण इथे छान असं कोरडंच भाजून घेत आहे. डोळ्याची नजर कमी झालेली असेल, झोप व्यवस्थित लागत नसेल, सोबतच जवसामुळे झोप तर शांत लागतेच, हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीराला एक ऊर्जा प्रदान होते. यामध्ये फायबर, लोह जास्त असतं, अँटीऑक्सिडंट्सनी हे भरपूर असतात. म्हणून आपण याच्यामध्ये खसखस वापरलेला आहे 2 चमचे. आता घेतलेला आहे आपण इथे खोबरा केस. आता खोबऱ्याचे फायदे सांगायची गरज नको, कारण आपण सगळेजण आता हुशार झालेलो आहे आणि आपल्याला माहिती आहे खोबरं, शेंगदाणे, तिथून नाहीतर बदाम आणि मखाणे हे किती फायद्याचे आहेत. नसेल माहिती तर गुगल करू शकता. यामध्ये लाडवामध्ये जे काही आपण इन्ग्रेडियंट वापरलंय सर्व गुगल करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लाडू किती आरोग्यदायी बनणार आहेत. आता हिवाळा स्पेशल लाडू आहे, म्हणून आपण याच्यामध्ये छान असा 100 ग्राम किंवा 1 वाटी भरून डिंक घेतलेला आहे. हिवाळ्यासाठी लाडू बनवतोय म्हणून डिंक वापरायचा. वर्षातून कधी बनवत असाल तर डिंक वापरू नका.
पण हिवाळ्यात मात्र डिंक वापरा. आणि डिंक सुद्धा छान असा तुपावरती आपण तळून घेत आहे. डिंक खाण्याचे फायदे जर म्हणाल तर शरीराला उष्णता देते, थंडीत ऊर्जा मिळते, पोटाच्या समस्या दूर होतात, हाडांचे दुखणे कमी होते आणि शरीरामध्ये आलेली कमजोरी, थकवा सगळं मिटून जातं. डिंक उष्ण असल्यामुळे विशेषतः हिवाळ्यातच त्याचं सेवन करणे फायदेशीर ठरतं. डिंक खाल्ल्याने पोटातील गॅस, जळजळ, बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. स्पेशली हिवाळ्यामध्ये आपल्या बायकांना कंबरदुखीचा, सांधेदुखीचा भरपूर त्रास होतो. बायकांनाच नव्हे, आजकाल तर सर्वांनाच झालेला आहे. म्हणून डिंकाचे लाडू वर्षातून एकदा तरी जरूर खा. तर आता आपण सर्व जिन्नस एकत्र करतोय. खोबरा खीस बारीक केलेला नाहीये. शेंगदाणे, काजू, बदाम आपण बारीक केलं. डिंक आपण इथे त्याची पूड केलेली नाहीये. अर्धा डिंक तसंच टाकला, अर्धा डिंकच आपण थोडासा असा बारीक केला. खसखस, काही सीड्स वापरले होते, ते काही बारीक केले आणि काही साबूत ठेवले. लाडवावरती छान दिसतात म्हणून. आता गोड करण्यासाठी आपण इथे गुळाचा वापर करत आहे. कारण या लाडूमध्ये गुळाचा वापर झाला ना, की हे लाडू आणखीनच पौष्टिक बनतील. कारण आपण सर्वजण जाणतो साखरेपेक्षा गुळ कधीही चांगला असतो. हां, एनर्जीच्या बाबतीत ते सारखेच इन्सुलिन तयार करतात, सारखंच एनर्जी देतात. पण साखरेवरती खूप जास्त प्रक्रिया केलेली असते आणि गुळावरती मात्र कमी असते. म्हणून साखरेपेक्षा गुळ कधीही उत्तम. आपण गुळाचा इथे पाक करत नाहीये. गुळ फक्त तूप घातले 2 चमचे, त्याच्यावरती आपण हा गुळ मेल्ट करून घेत आहे. आता हा मेल्ट झालेला गुळ आपण आपल्या सारणावरती घालून घेऊयात. गुळ किती वापरला तर इथे मी 1.5 वाटी गुळ घेतलेला आहे, किसलेला गुळ समजा. गुळाची पावडर मात्र वापरू नका, त्यामुळे लाडवाला बाइंडिंग येणार नाही. मग तुम्हाला याच्यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त वाढवावं लागेल जर तुम्ही गुळाची पावडर वापरली तर. तसंही तुम्ही करू शकता. बघू शकता आता हे हलकंसं गरम आहे. हलकंसं म्हणजे छानच गरम आहे, कारण गुळ हा गरम असला की लगेच चटका बसतो बघा हाताला. म्हणून आपण सुरुवातीला चमच्याने करून घेऊयात. नंतर थोडं थंड झालं की मग हाताने मिक्स करायचं. हाताने मिक्स केल्याशिवाय लाडू वळता येणार नाही. बघू शकता छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे लाडू वळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडवामध्ये फक्त आपण गूळ मेल्ट केला तेव्हा तूप वापरलं, डिंक तळला तेव्हा तूप वापरलंय. ज्या लोकांना तुपाची ॲलर्जी आहे, बऱ्याच जणांना तूप सहन होत नाही किंवा त्यांना तूप आवडत नाही, त्यांच्यासाठी हे लाडू खूप छान. काही लहान मुलं असे असतात त्यांना तुपाचा वास सुद्धा आवडत नाही. माझा मुलगा पण तसाच आहे. त्याला तुपाचा वास आला की तो लाडू काय कुठलाच पदार्थ खात नाही. तुमच्या घरी सुद्धा असंच काही असेल तर हे लाडू जरूर बनवा. आणि लाडूमध्ये तूप जर आवडत असेल ना तर या लाडूमध्ये तुम्ही छान असं तूप घालू शकता. लाडू जरूर बनवा. 1 महिनाही खराब होणार नाही. 20-25 दिवस तर आरामात राहतात. रोजचा 1 लाडू खावा. विशेष म्हणजे हा लाडू दिवसातून तुम्ही कधीही खाऊ शकता. चला तर बघूयात पुढची रेसिपी प्रकार 2. फक्त 7 दिवस रोज 1 चमचा जर तुम्ही हा हलवा खाल्ला तर शरीराला ऊर्जा प्रदान होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सोबतच हाडं आणि सांधेदुखी कमी होते. बाळंतिणीसाठी तर उत्तम आहे. शरीराची क्षमता वाढवते, पोषण तत्व याच्यामध्ये भरपूर असतात. कारण हा हलवा आपण डिंकापासून तयार केलेला आहे. डिंका हलवा बनवायसाठी आपण 1 वाटी डिंक 2 वाटी दुधामध्ये असा भिजत ठेवावा. आता हा 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवलेला आहे. पाहू शकता दूध असं घट्टसर होतं, हलकंसं फाटल्यासारखं आपल्याला वाटतं. आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शक्य होईल तेवढं बारीक दळण्याचा प्रयत्न करूयात. या दुधासकटच आपल्याला हे बारीक करायचं आहे. डिंक दुधामध्ये भिजत घातल्याने त्यातील न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप जास्त वाढते. याच्यातील पोषक तत्व खूप जास्त वाढतात आणि हे आपल्याला खूप जास्त फायदा देतात. आता डिंक आपण मिक्सरला बारीक करून घेतलाय. गॅसवरती एक कढई ठेवायची. त्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक. कणिक आता आपण ड्राय रोस्ट करून घेऊयात. सुरुवातीला तूप घालायचं नाही. तूप न घालता कणिक कोरडीच आपण इथे भाजून घेऊयात. त्यामुळे तूपही प्रमाणात लागतं आणि कणिकसुद्धा आतपर्यंत छान अशी तांबूस रंगावरती किंवा छान असा एक सुगंध दरवळेपर्यंत भाजल्या जायची. गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवावी.
आणि मस्त ही कणिक भाजून घ्यावी. डिंक उष्ण असल्यामुळे थंडीमध्येच त्याचा सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्याचं आरोग्य चांगलं राहतं. डिंकाचे खूप जास्त फायदे आहेत. डिंकाचे अनेक प्रकार आहेत. हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी योग्य डिंक निवडणे महत्त्वाचं आहे. गोंद कतिरा हा हिवाळ्यासाठी नव्हे तर उन्हाळ्यासाठी असतो, जो पाण्यात भिजत घालून आपण त्याचं सेवन करतो, तोच गोंद कतिरा. आणि हा डिंक जसं हलकासा तपकिरी रंगाचा असतो, तो हिवाळ्यासाठी वापरला जातो. त्याचे आपण लाडू बनवतो. आज आपण त्याचा हलवा बनवत आहे. शारीरिक क्षमता वाढवते, सोबतच शरीराला एक प्रकारची ऊब आणि ताकद देते. हाडे, सांधेदुखी, कंबरदुखी यासारखे जर तुम्हाला त्रास असेल तर डिंकाचा वापर स्पेशली हिवाळ्यामध्ये जरूर करावा. बघू शकता 5 मिनिटं झाल्यात. आता आपली कणिक व्यवस्थित अशी भाजल्या गेली तर आता आपण तूप टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला 1 ते 1.5 चमचा तूप घातलेला आहे. आता परत हलकंसं असं भाजून घेऊयात. नंतर आपण याच्यावरती परत थोडं थोडं करून तूप घालायचं आणि हे असं भाजत जायचं. यामुळे कणिक व्यवस्थित अशी भाजल्या जाते. त्यामुळे आपल्या हलव्याला असं मस्त एक टेक्स्चर येतं. चिकट हलवा होणार नाही. पाहू शकता थोडा वेळ भाजलं, परत तूप घालायचं, परत भाजायचं, असं 2-3 वेळा रिपीट करायचं. या हलव्यामध्ये एवढ्याच हलव्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी तूप घालायचं आहे. 1 वाटी डिंक आहे, 1च वाटी कणिक आहे आणि तूपसुद्धा तुम्ही 1च वाटी करू शकता. आपण इथे हलकंसं पाऊण वाटी केलेलं आहे, पण 1 वाटी सफिशियंट राहील, याच्यामध्ये जास्त होणार नाही. कारण स्पेशली हिवाळ्यामध्ये बनवत आहे आणि हिवाळ्यामध्ये तूप आवर्जून खावं. 1 चमचा खसखस आपण घातलेला आहे. खसखसाचे सुद्धा भरपूर असे फायदे असतात. तुम्हाला जर झोप शांत लागत नसेल, सतत डोळे थकल्यासारखे वाटत असतील, डोळे असे तापूसल्यासारखे वाटत असतील किंवा तुम्हाला डोळ्यांची नजर कमी झाल्यासारखे वाटत असेल तर खसखस जरूर वापरा. आता 1 चमचाच आपण याच्यामध्ये अद्रकाची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा काळी मिरीची पावडर, ती अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी वापरायची, जास्त नको, कारण आपल्याला तिखट नाही बनवायचं आहे, पण त्याच्यातले जे मूलभूत घटक आहेत ते आपल्याला या हलव्यामध्ये समावेश करून घ्यायचे आहेत. तर आता हे तिन्ही जिन्नस घालून आपण परत हे छान असं भाजून घेऊयात. कणिक गरम आहे, कढई गरम आहे, तुपासोबत भाजल्या जात आहे, त्यामुळे आपसुकच हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे भाजल्या जातील. हा हलवा तुम्ही बाळंतिणीला सुद्धा देऊ शकता. रोज 1 चमचा द्यावा आणि विशेष म्हणजे हा हलवा एकदा बनवून 7 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता. तो कसा तर पुढे मी सांगणारच. पाहू शकता इथे आपली कणिक आता मस्त अशी व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे. रंगसुद्धा छान तपकिरी आलेला आहे. मस्तच. चला आता याच्यावरती आपण जो डिंक आपण मिक्सरला बारीक करून ठेवला होता ना दुधासोबत, ते घातलेला आहे. ते संपूर्ण सारण याच्यामध्ये घालून द्यावं. आता वरतून सुद्धा आपल्याला याच्यावरती दूध घालायचं आहे, कारण हलवा आपल्याला व्यवस्थित असा छान असा शिजून घ्यायचा आहे. आता याच्या पुढे जर तुम्हाला दूध नसेल घालायचं, पाणी घालायचं असेल तर पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता, पण गरम पाणी घालावं. मी दूधच घालणार, कारण त्यामुळे आपला हलवा आणखीनच पोषक बनेल. पाहू शकता व्यवस्थित मिक्स झालाय, तरीसुद्धा आपण 1 कप अंदाजे दूध घेतलंय बघा. आता थोडं थोडं करून आपण याच्यावरती घालूयात. इथे दुधाचं प्रमाण हलकंसं कमी जास्त होऊ शकतं. तर आता दूध घालून आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात. आता या स्टेजला तुम्हाला हे थोडं चिकट वाटेल, पण जसा जसा हलवा शिजेल ना तसं तसं छान असा सुटसुटीत तयार होईल बघा. हा मस्तच दूध बघा छान असं ऑब्झर्व झालेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि व्यवस्थित हा हलवा असा भाजून घ्यावा. डिंक हा उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करते. सोबतच आपल्याला कुठेतरी असं थकवा आल्यासारखं वाटतं, तर तो सुद्धा या हलव्याने दूर होईल. हिवाळ्यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. लगेच सर्दी, खोकला, घसा खवखवणे यासारख्या बिमाऱ्यांनी आपल्याला त्रास होतो, तो सुद्धा होणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते डिंक. गोडासाठी आपण याच्यामध्ये गुळाची पावडर वापरलेली आहे अर्धी वाटी. तुम्ही याच्यामध्ये खडीसाखर वापरू शकता किंवा मग साखरसुद्धा वापरू शकता. पण एवढ्या छान हेल्दी रेसिपीमध्ये साखरचा वापर नको, गूळ तुम्ही आवर्जून वापरू शकता. तर इथे मस्त आता आपण हे सर्व जिन्नस शिजून घेत आहे.
तर इथे आपला हलवा बनवून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, छान मस्त असं तूप सुद्धा सुटलेलं आहे. परफेक्ट. हा हलवा तुम्ही एकदा बनवून 7 दिवस फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करू शकता. कुठल्याही एखाद्या काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवा, स्टीलच्या डब्यात भरला तरीही चालेल बघा, पण प्लॅस्टिकमध्ये नको. रोज सकाळी फक्त 1 चमचा हा हलवा घरातील प्रत्येक सदस्यांनी खावा. त्यावर जमल तर कोमट दूध घ्यावं. शक्य असल्यास दूध जरूर घ्या, पण जर नाही आवडत असेल तर पाणीत सुद्धा तुम्ही याच्यावरती पिऊ शकता. चला बघूयात रेसिपी प्रकार 3. तुम्ही सुद्धा केस गळतीवरती उपाय शोधत आहे का? उच्च रक्तदाबाचा त्रास तुम्हाला उद्भवलेला आहे किंवा रक्तातील साखरेची पातळी वाढलेली आहे आणि डॉक्टरांनी बीपी आणि शुगरच्या गोळ्या चालू केलेल्या आहेत. यातले जर तुम्ही असाल, जर तुम्हाला सतत जडजड होते, छातीत असं गरम आल्यासारखं होते, फ्लॅश प्रतिबंधक तुम्हाला करायचं आहे, गरम ढेकर येणे, पचनसंस्था सुधारायची आहे का? सतत पोट बिघडत असतं का? कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का? त्वचेविषयी समस्या आहेत का? हो, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आज आपण बनवतोय जवसाचे लाडू. पण जवस म्हटलं की लहान मुलं काही मात्र खात नाहीत. आपण मोठी मंडळी तरी याला औषध म्हणून एक लाडू खाऊया, पण लहान मुलं नाहीत खात, कारण त्यांना त्याचं एवढं महत्वही नसतं आणि त्यांना पाहिजे असते ती नुसतं चव. चविष्ट पदार्थच लहान मुलं अगदी आनंदाने खातात, हो की नाही? आज आपण जवसाचे लाडू तर बनवत आहे, पण हे जवसाचे लाडू आहेत हे मुलांना कळणारही नाही आणि ते अगदी आवडीनं खातील या पद्धतीनेच बनवलेत. कारण जवसासोबत आणखी सुद्धा आरोग्यदायी असे घटक आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत. त्याने या लाडवाची चव तर उत्तम आलेलीच आहे, सोबतच हे खूप जास्त पौष्टिकही झालेले आहेत. तर जवसाचे लाडू बनवताना सुरुवातीला आपण 1 वाटी भरून जवस छान असं मंद गॅसवरती भाजून घेऊयात. भाजताना अजिबातही तेल तूप काहीच वापरायचं नसतं. ड्राय रोस्ट आपल्याला येथे हे जवस करून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. आता स्पेशली जे लोक शाकाहारी आहेत, व्हेजिटेरियन लोकांना ओमेगा 3 हा घटक शक्यतोवर मिळतच नाही असंच आपण इथे म्हणू शकतो. कारण तो माशांमधून मिळतो, काही नॉनव्हेज मधून मिळतो आणि आपण शुद्ध शाकाहारी लोक असं असतो की आपल्याला वरण भात भाजी व्यतिरिक्त काहीच जमत नाही. मग जवस आहे ना, जवसामध्ये ओमेगा 3चं भरभरून असं प्रमाण असतं. त्याने तुमचे केस असो, हृदयाच्या विषयी काही समस्या असो, उच्च रक्तदाब असो, हे सगळं नियंत्रणात राहतं. तर आता बघा, जवसासोबतच आपण इथे घेतलेला आहे हळीव. हळीव याला आळीव म्हटलं जाते, हिंदी त्याला हलीम म्हटलं जाते. कुठल्याही किराणा दुकानात आरामात मिळतं किंवा ऑनलाईन तर हमखास मिळतं. 1-2 चमचेच घ्यायचं हळीव आणि ते असं भिजत घालायचं. त्याचेही अनगिनत फायदे आहेत आणि भिजायला काहीच वेळ लागत नाही, नुसतं 5 मिनिटात हळीव भिजून तयार होतं बघा. अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, फॉलेट आणि व्हिटॅमिन सी यासारखे पोषक घटक असतात, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढते, हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखी कमी होते. सोबतच पचन सुधारते, रक्तातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. आता महिलांना मासिक पाळीविषयी बऱ्याचशा समस्या असतात, त्यांच्यासाठी तर अगदी वरदान आहे आळीव. तर तसं आळीव खाल्ल्या जात नाही, लाडवाच्या स्वरूपात हमखास खाल्ल्या जातं. तर आपण आळीव सुद्धा आता इथे भिजत घातलंय, जवस सुद्धा आपण भाजून घेतलेला आहे. आता लाडवाची आपल्याला चव वाढवायची आहे, कारण लहान मुलांना सुद्धा हे लाडू आपल्याला खाऊ घालायचे आहेत. त्यासाठी आपण या लाडवामध्ये काजू आणि बदामाचा वापर करूया. याने लाडू आणखीन पौष्टिक तर बनतीलच, सोबतच ते चविष्टही बनतील. कारण काजू बदामचे लाडू लहानग्यांना छान आवडतो, हो की नाही? तर मग काजू बदाम आता किती घ्यायचं प्रमाण, तर तुमच्या आवडीनुसार श्रद्धेनुसार काजू बदाम घ्या. जास्त प्रमाण घेतलं तरीही चालेल. स्पेशल हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रुट्स खाणं चांगलंच असतं. मी इथे शक्यतोवर पाऊण वाटी घेतलंय, समजा असं अंदाजे काजू बदाम भाजून घेतलं, साईडला काढून घेतलं. परत त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं आणि त्याच्यामध्ये अळीव आता आपण हलकशी परत परत करून घेऊयात. हे आपलं सब्जा सीड्स असतं की नाही, त्याप्रमाणे हे असं भिजून मोठे होतात बघा, फुलतात ते.
अळीवाचे रोज सेवन केल्याने अनिमियासारख्या तक्रारी दूर होतात. याआधी मी तुमच्यासोबत अळीवाची खीर, अळीवाचे लाडू ते सुद्धा शेअर केलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. उपाशी पोटी अळीव खाल्ल्याने हाडे मजबूत होतातच. त्यासोबतच कंबरदुखी, सांधेदुखीसारख्या वेदनांवरही आराम मिळतो. आता आपण 2-3 मिनिटं अळीव छान असे भाजून घेतलेत. आता आपण जे काजू बदाम बारीक करून घेतलं होतं ते घालायचं. आता मिक्सरला आपण जवस बारीक करून घेतलंय ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालायचं. आता बघा जवसासोबतच तुम्ही जर थोडंसं याच्यामध्ये घालायचं असेल तर तीळ घालू शकता. सोबतच आपण याच्यामध्ये कलोंजी घालू शकतो 1 चमचा. कलोंजीने सुद्धा आपले केसांच्या मजबूतीमध्ये फायदा होतो. केस गळतीवरती आराम मिळतो. एखादा चमचा याच्यामध्ये तुम्ही ओवा घाला, पोटाचे विकार कमी होतील. मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय घालू शकता आणखी हे पर्याय देत आहे, जेणेकरून हे आणखीनच पौष्टिक बनतील बघा. आता आपण हे छान सगळं जिन्नस एकत्र असं मिक्स करून घेत आहे. कारण तूप होतं कढईमध्ये, अळीव भाजले तेव्हा छान असं तुपावरती हे परतल्या जात आहे. पाहू शकता या पद्धतीने. इथे आपल्याला ना साखरेचा पाक करायचा आहे, ना आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा आहे. तर त्यासाठी आपण याच्यावरती परत एकदा तूप घालूयात, म्हणजे तुपाचे जे फायदे आहेत ते सुद्धा आपल्याला मिळतील. तुपाने एक छान असा रिचपणा येतो, एक बाइंडिंग येतं आपल्या लाडवाला. आणि मुलं तसं तूप वगैरे खात नाहीत, तर मग लाडवामध्ये भरभरून तूप घाला, म्हणजे काय होईल, आपसुकच तूप खाल्ला जाईल. लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच वेट लॉस करायचा असतो. आजकाल ते काय एक फॅडच आलंय की सर्वच जण म्हणतात आम्हाला वेट लॉस करायचा आहे. वेट लॉस सोबतच ते हाडांची झीज करतायत, शरीराची एक प्रकारे झीजच करतायत, हे कुणाच्या लक्षात येत नाहीये. म्हणून तसं न करता स्पेशली हिवाळ्यात तरी का होईना पण तूप जरूर खा. तूप नुसतं फॅट नसतं. तुपाने आपल्या हाडांमध्ये जे उठता बसता आपल्याला टोंगळामध्ये कटकट आवाज येतो, जे सांधेदुखी होते, जे हाडांची झीज होत आहे, ते त्याच्यामध्ये ऑइलिंगचं प्रमाण कमी आहे असं आपण साध्या भाषेत बोलू शकतो. म्हणून तूप, तेल भरभरून खा. तेल नका खाऊ पण शक्यतो तूप तर खा. आणि गाईचं जर मिळेल तर आणखीनच उत्तम. आता बघा आपण हे छानच परतून घेतलं. आता गोडासाठी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे 1 वाटी गुळाची पावडर आणि अर्धी वाटी किंवा अंदाजे छान 1 वाटी भरूनही घातलं तर तुम्ही याच्यामध्ये किशमिश म्हणजेच आपला मनुका घालू शकता. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही आणखीन प्रमाणातही काही ड्रायफ्रूटचं तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता. म्हणजे मुलांना जवसाची चव येणार नाही आणि काजू बदामची चव जर आली तर मुलं हे लाडू आपसुकच खातील आणि मागून मागून खातील. म्हणजे त्यांना काजू बदाम लाडू खाण्याचा एक एक टेस्ट येईल आणि सोबतच ते जवस खात आहेत किंवा अळीव खात आहेत हे त्यांच्या लक्षातही येणार नाही. म्हणजे तुमचं कामही होईल आणि मुलं लाडूही खातील, हो की नाही. बघा आता आपण गुळाची पावडर घालून हे मिक्स केलं. गरम आहे त्यामुळे गुळाच्या पावडरला छान असं मॉइश्चर सुटेल. तूप आपण याच्यामध्ये घातलेलं आहे, तुपामुळे छान अशी बाइंडिंग येईल आणि आपले लाडू आरामात वळल्या जातील. अगदी काही सेकंद आपण हे परतून घेतलं. चला गॅस बंद करूयात. आणि सर्वात शेवटी इलायचीची पावडर. चव तर वाढेलच, सोबतच त्याचे गुणधर्मही आपल्या लाडवामध्ये उतरतील. मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथे बघा मी तीळ घालते. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ना, तिळाची पावडर आपण काही केली आणि काही तीळ आपण अख्खे घातलेले आहेत, म्हणजे ते दिसतात छान वरतून, हो की नाही. चला मिक्स करून घेऊयात आणि आता पटकन लाडू वळून घेऊयात. हे थंड होऊ द्यायचं नाही, छान गरम गरम असतानाच लाडू वळा. अगदी काही जास्त हाताला चटकाही बसणार नाहीये आणि लाडूही आरामात वळला जाईल. या प्रमाणात झालं की लाडू वळून घ्या. आता छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू वळू शकता. मी अगदी छान असे छोटे छोटे बनवत आहे, म्हणजे मुलं कसं एक आरामात खातील. आता वरतून याच्यामध्ये बदामचा काप आहे तर तो लावला. तुम्ही पिस्ता लावू शकता, काहीच नाही लावलं तरी चालेल. वरतून तीळ छान दिसत आहे. मस्तच इथे आपला लाडू असा वळून तयार झालेला आहे. चला आता इथे छान असे आपण लाडू तयार करून घेऊयात. जवसाचे अनेक असे फायदे आहेत, जसे की पचनक्रिया सुधारणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे, हृदयाचे आरोग्य सुधारणे, सोबतच आजच्या पिढीला जे पाहिजे ते म्हणजे वजन कमी करण्यास सुद्धा जवस काराबीन ठरतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. हे त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत होते. केस गळतीवरती आराम मिळतो. सांगायचं तात्पर्य हेच की हा लाडू म्हणजे आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण सुपर फूडच ठरू शकतो, जर या पद्धतीने बनवला तर. मग विचार कसला करताय? पटकन किचनमध्ये जा आणि घरगुती साहित्यामध्ये असं सुपर फूड तयार करा. घरातील लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा हा लाडू खातील आणि त्याचे फायदे त्यांना जरूर मिळतील. चव तर हमखास मिळेलच आणि तुमचं कौतुक होणार याची गॅरंटी माझी. तर पटकन लाडू बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. काही जर फीडबॅक असतील, काही सूचना असतील तर नक्कीच त्याचं स्वागत असेल. तर रेसिपीला आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारात जरूर शेअर करा. चला आता बघूयात पुढचा रेसिपी प्रकार जो हिवाळ्यामध्ये झालाच पाहिजे. वर्षातून एकदा हे लाडू खाल्ले की वर्षभर आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. मेथीचे लाडू अजिबातही कडू न होता आज आपण बनवलेले आहेत आणि मेथीचे लाडू बनवणे ही खूप पारंपरिक रेसिपी आहे. त्याला आपण अगदी नवी जोड दिली ते म्हणजे मेथी न भाजता आज आपण हे लाडू अजिबातही कडू न होता बनवलेले आहेत. विशेष म्हणजे या लाडवामध्ये आपण मोरिंगा पावडर वापरलेली आहे. मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पाल्याची पावडर. त्यामुळे वजन कमी करणे, निरोगी त्वचा आणि एकूणच आरोग्याचा विचार केला तर मोरिंगा पावडर हे एक नैसर्गिक उपाय आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे असो किंवा मग पचनसंस्था सुधारणे असो, मोरिंगा पावडरचे अनगिनत असे फायदे स्त्री आणि पुरुषांना सर्वांनाच मिळतात. सोबतच आपण याच्यामध्ये अश्वगंधा पावडर वापरलेले आहेत. जसे की ताण कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, झोप सुधारणे आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी सुद्धा अश्वगंधा पावडर हे फायद्याची असते. सोबतच पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी ती गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते. तसंच स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुद्धा वाढते. त्यामुळे अश्वगंधा पावडर नुसतं पुरुषांच्याच फायद्याची असं काही नाही. ते स्त्री, पुरुष, मुलं, वयोवृद्ध सर्वच जण खाऊ शकतात. त्याचे अनगिनत असे फायदे आहेत. लाडवामध्ये घातल्याने काय होते, आपसुकच ते खाल्ल्या जाते. तसं तर एक करून ह्या पावडर जर खातो म्हटलं तर ते शक्य नाहीये. म्हणून आपण सर्वांचं मिश्रण करून आज हे गुणयुक्त लाडू बनवलेले आहेत. तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला आदल्या रात्री मेथी भिजवावी लागेल. आता मेथी भिजवताना ती कधीच भाजायची नाही. मेथी दाणे इथे आपण 100 ग्राम वापरलेले आहेत. वाटीने मोजाल तर 1 वाटी भरून घ्यायची. कमी करू नका. वाढवलं तर चालेल पण कमी करू नका. कारण काही जण काय करतात, नुसतं नावाला मेथी घालतात आणि आम्ही मेथीचे लाडू बनवले बघा कडू नाही झाले असं म्हणून ढिंडवरा पिटतात. पण तसं करायचं नाही. आपल्याला मेथीचे सर्व गुण मिळाले पाहिजेत. म्हणून इथे आपण छान अशी मेथी मिक्सरला फिरून घेतली. शक्य होईल त्याची बारीक पावडर तयार केली आणि त्याला तुपामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं. मेथी भाजायची नाही. कच्चीच मेथी मिक्सरला बारीक करायची आणि रात्रभर तुपामध्ये भिजत घालावी. काही जण दुधामध्ये भिजत घालतात पण त्यामुळे लाडू लवकर खराब व्हायची शक्यता असते. म्हणून दुधामध्ये न घालता तुपामध्ये घालावी म्हणजे लाडूचं सेल्फ लाईफ सुद्धा वाढेल आणि मेथीचा जो कडवटपणा आहे तो तुपामध्ये निघून जाईल. तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय तूप घालून घेतलं कढईमध्ये. 200 ग्रामच्या आसपास मी इथे बदाम घेतले आणि सारख्याच प्रमाणात काजू घेतलेला आहे. आता ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही याच्यामध्ये अक्रोड वापरू शकता किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर मनुका वापरू शकता. ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे जरूर घालू शकता. काजू बदाम तर घालाच आणि तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाणे सुद्धा घालू शकता. शेंगदाणे घालून लाडू सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. प्रोटीनयुक्त लाडू. त्याच्यामध्ये आपण फुटाण्याचा वापर केलेला आहे. ती रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही नक्कीच पाहू शकता. स्वस्तात मस्त आणि जबरदस्त असे लाडू बनून तयार झाले होते बघा ते. याच्यामध्ये आता आपण पाऊण वाटी घातलेला आहे मेलन सीड्स आणि पाऊण वाटीच घालूयात पंपकिन सीड्स. म्हणजे खरबुजाच्या बिया आणि टरबुजाच्या बिया आणि आपल्या भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स. पंपकिन सीड्समध्ये मनाची एकाग्रता वाढवणे,
डोळ्याची आरोग्य सुधारणे, सोबतच मेंदूला चंचलता आणणे, असे खूप सारे फायदे याच्यामुळे मिळतात. तर सीड्स जरूर वापरा. जसं तुम्ही याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बियासुद्धा घालू शकता. आता बघा छान असे आपण भाजून घेतले, काढून घेऊयात. आता उरलेल्या तुपामध्ये आपण 2 वाट्या भरून कणिक भाजून घेत आहे. कुठली एखादी वाटी सेट करा. आता तुम्हाला जर वाटीचं प्रमाण लागत असेल तर सुरुवातीपासून एक वाटी सेट करा. ज्या वाटीने आपण मेथीदाणा मोजला ना, त्याच वाटीने संपूर्ण साहित्य घ्यावं. तूप मात्र याच्यामध्ये आपण 100 ग्रामपेक्षाही जास्त वापरलेला आहे अंदाजे, कारण हिवाळ्यामध्ये तूप खाणं आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं. सर्वांनाच लहानांपासून मोठ्यांना आजकाल काय झालेलं आहे, सांधेदुखी, हड्ड्यांमध्ये कडकडसा आवाज येणे, उठता बसता टोंगळांमध्ये कड निघणे, कंबरदुखी, अशक्तपणा, थकल्यासारखं वाटणं, स्किन रुक्ष आणि ड्राय होणं हे अगदी आम झालेलं आहे. म्हणजे 100पैकी 90 जण तर म्हणतात माझी कंबर दुखते. आजकाल तर असं झालंय की लहान मुलंसुद्धा म्हणून राहिले. म्हणून तुपाचा वापर जरूर करा. स्पेशली हिवाळ्यामध्ये तरी तूप खा. आता आपण याच्यामध्ये घातलेला आहे 2 चमचे खसखस, 2 चमचे हळद आणि रात्रभर भिजत घातलेली मेथी. आता हे सर्व आपल्याला या कणकेसोबत भाजून घ्यायचं आहे थोडंसं आणि याच्यासोबतच घालून घेऊयात आपण इथे 200 ग्रामच घातलेला आहे खोबरा खीस. आता खोबरा खीस तुम्ही हलकासा कमी जास्त नक्कीच करू शकता. इथे जो बारीकवाला डेसिकेटेड कोकोनट येते ना, तो मी वापरला. पण तुम्हाला जर शक्य असेल ना, तर घरी खोबरं आणा, किसणीवरती किसा आणि ते याच्यामध्ये वापरा. ते खूप छान राहील बघा. असं छान परतून घेऊयात. कारण हे जिन्नस आपल्याला मिक्सरला दळायचं नाहीये, म्हणून आपण हे छान असं आता या कणकेसोबत भाजून घेऊयात. कणिक जेवढी छान भाजाल ना, तेवढं कोणाच्या लक्षातही येणार नाही, की लाडवामध्ये आपण कुठलं पीठ वापरलं आहे का? बघू शकता छान आता इथे आपण हे भाजून घेत आहे. शेवटी घालायचं बघा मेथीदाणा. कणिक छान अशी भाजत आली, की नंतर मग त्याच्यावरती खसखस घालायचं. हळद मात्र जरूर घाला. कारण हळद हे अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असतं. त्यामुळे हळद जरूर घाला. की त्वचेचे विकार असोत, पोटाचा विकार असोत, हळदीने लाभदायकच फायदे होतात. मी इथे 2 चमचे घातले. तुम्ही प्रमाण वाढवलं तरी चालेल बघा हळदीचं. उग्रपणा येऊ नये, त्याचा वास येऊ नये म्हणून आपण ती भाजून सुद्धा घेत आहे. खूप आरोग्यदायी आणि गुणयुक्त असे लाडू आपले बनून तयार होत आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरती सर्व जिन्नस आपण भाजतोय, पाहू शकता तुम्ही. आणि आता जसं आपण भाजतोय ना, तसं याच्यामध्ये आपण जे तूप घातलंय ना, ते छान असं सुटायला सुरुवात होते. काजू, बदाम, काही आपण इथे सीड्स वापरले होते, ते आता मिक्सरला दळून घेऊयात. त्याच्यासोबतच 8-10 इलायची आणि थोडंसं जायफळ मी बारीक केलं. कणिक आता सर्व जिन्नस भाजून झालेला आहे. आता एका परातमध्ये काढून घेऊयात. परत त्याच कढईमध्ये तूप घालायचं आहे आपल्याला आणि आता या तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. तर इथे मी 100 ग्राम डिंक वापरलेला आहे. तूप छान असं गरम झालं की डिंक तळून घ्यायचा. थंड तुपामध्ये डिंक तळू नका, नाहीतर तो तळला जात नाही. वरून थोडासा काय फुलतो, पण आतमध्ये तसाच राहतो. मग लाडू खाताना तो दाताला चिटकतो. म्हणून डिंक तळताना छान असा शांततेनं तळा. पूर्णपणे आतपर्यंत तळला गेला पाहिजे, याची दक्षता घ्या. आणि थोड्या बॅचमध्येच डिंक तळा, म्हणजे तो छान असा तळला जातो. बघू शकता, मस्तच. आता इथे काही जणांना डिंक मोठ्या साईजचा मिळतो, काहींना असा बारीक मिळतो. तर मोठ्या साईजचा असला तर थोडासा कुटून घ्या किंवा मग तुम्ही मिक्सरला थोडासा दळून घेतला, पावडर केली, नंतर ती भाजली तरी चालते. पण डिंक तळल्यानंतर मात्र मिक्सरला फिरवू नका. का तर पुढे सांगतेच. तोपर्यंत बघा आपण डिंक छान असा तळून घेतलेला आहे. बरेच जणांना हिवाळ्यामध्ये मायग्रेनचा त्रास होतो, शरीराला थकवा येते, एक आळस येतो, की काम करायची इच्छा होत नाही किंवा मग सांधेदुखी, कंबरदुखी, अशक्तपणात हे तर हमखास असतं. अर्धं डोकं दुखणे, चक्करसारखं येणे, हिवाळ्यामध्ये स्पेशली हे विकार तोंड वर करतात. त्यासाठी हे लाडू तुम्ही एकदा बनवा आणि मोजून जरी तुम्ही बनवले ना, 21 दिवस जर तुम्ही हे खाल्ले ना, तरीही वर्षभर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही, हे मात्र नक्की.
पाहू शकता दुसरी बॅच सुद्धा आपण आता डिंकाची इथे तळून घेत आहे. चला या पद्धतीने संपूर्ण डिंक आपण तळून घेतला. आता सर्व जिन्नस एकत्र करूयात. जे आपण काजू बदाम आणि बाकीचं दळून घेतलं होतं ती पूड सुद्धा आपण याच्यामध्ये घातली आणि जो डिंक तळून घेतलाय तो आपण आता याच्यामध्ये तसाच घालायचा आहे. जसं मी आधी सांगितलं डिंक तळल्यानंतर मिक्सरला फिरवू नका, नाहीतर काय होते तो मिक्सरच्या भांड्याला चिटकतो, खूप जास्त अशी बारीक त्याची पेस्टच तयार होते. कारण तुपामध्ये तळलेलं आहे आणि याने भरभरून असं तूप ऑब्झर्व केलेलं असतं, म्हणून याला असं थोडंसं कुटून घ्या. छान तळलाय त्यामुळे मोठा जरी राहिला तरी लाडू खाताना छानच लागेल, म्हणून त्याला पावडर करू नका. आता दरदरसं फक्त हलकंसं आपण हे असं कुटून घेतलं, म्हणजे अगदीच मोठा दाणा असेल तर तो फक्त निघून येईल, बस इतपत. आता आपण याच्यावरती घालूयात गोडासाठी 1 वाटी किंवा मग 2 वाटी गुळाची पावडर. आता गुळाची पावडर तुम्ही 1 वाटी घाला, 2 वाटी घाला, 2.5 वाटी घाला, तुमच्या आवडीनुसार. गुळाची पावडरच घाला. साखरेऐवजी गुळ कधीही चांगला असतो. गुळाचे अनगिनत असे फायदे असतात, त्यामुळे आपल्याला लोह मिळतं. सोबतच साखरेपेक्षा तो आरोग्यासाठी चांगलाच असतो, म्हणून या लाडवामध्ये शक्य होईल तर गुळाची पावडर किंवा गुळच वापरा. आता इथे बघा हे आपण आता मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण घालतोय मोरिंगा पावडर, म्हणजेच आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात की नाही, आपण ज्याची भाजी बनवतो त्याच झाडाचा पालाचा पावडर आहे हा. त्याच्या पानांची पावडर केलेली असते बघा. आता तुमच्या दारात जर शेवग्याचं झाड असेल, तुम्हाला जर फ्रेश शेवग्याचे पानं मिळत असतील तर ते घरी आणा, पंख्याखाली सुकवा. उन्हात सुकवू नका, पंख्याच्या खाली सुकवायचं आणि ती पावडर याच्यामध्ये वापरू शकता. नसेल जमत तर ऑनलाईनसुद्धा मिळतं, ऑफलाईनसुद्धा मिळतं. 4 चमचे आपण याच्यामध्ये मोरिंगा पावडर घातलेली आहे. आता अश्वगंधा पावडर घालूयात. बघू शकता अश्वगंधा पावडर पुरुष आणि महिला दोघांसाठीही अधिक फायदेशीर आहेत. ती चिंता आणि ताण कमी करतं. विशेष म्हणजे या पिढीला लागलेला महारोग आहे तो म्हणजे अति चिंता करणे आणि अति ताण घेणे. काम कमी आणि ताण जास्त घेतो आजकालची पिढी. मी पण त्याच्यातच येते. मी स्वतःला वावगं ठरवत नाही, पण त्याला आपण कुठंतरी आळा घालू शकतो किंवा नैसर्गिकरित्या ते कमी करू शकतो. म्हणून अश्वगंधा पावडरचा वापर जरूर करा. भरपूर आणि अनगिनत असे फायदे आहेत. तुम्ही नक्कीच गुगल करू शकता. वरतून अर्धी वाटी तूप मी परत गरम केलं आणि याच्यामध्ये घातलं. आता या स्टेजला तूप घालणं ऑप्शनल आहे, पण जसं मी सुरुवातीला सांगितलं प्रमाणामध्ये तूप खाणे कधीही आरोग्यासाठी चांगलं असतं. आणि हे लाडू आपण वरचेवर बनवत नाही. वर्षातून एकदा किंवा फार 2दा, हिवाळ्यामध्ये झाले तर 2दा, नाहीतर एकचदा बनवल्या जातात सरासरी. मग या लाडवामध्ये भरभरून तूप घाला, त्याचे फायदेच तुम्हाला होतील. बघा आता छान असा लाडू वळून घ्या. पाहू शकता अजिबात आपण याच्यामध्ये पाक केला नाही तरीही लाडू किती छान असा वळला गेलेला आहे. मस्तच. तर आता आपण संपूर्ण लाडू इथे तयार करून घेऊयात. आता लहान आकार, मोठा आकार, मीडियम साईज ते तुमच्या आवडीनं करा. मी मीडियम साईजमध्येच लाडू बनवले. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात जास्त कुठली रेसिपी आवडली हे सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला सुद्धा हक्काने सबस्क्राईब करा, कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.